धनंजय देशमुख यांचा आरोप आहे की त्यांच्या भावाच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात योग्य तपास केला जात। या प्रकरणात मुख्य संशयित वाल्मिक कराड याला मोका लावण्यात आलेला नव्हता, परंतु हे आंदोलन होताच वाल्मिक कराडला 302 अंतर्गत मोका लावण्यात आलेला आहे। ही एक संतोष देशमुख खून प्रकरणात जमेची बाजू समजली जात असून लवकरच सर्व स्पष्ट होईल अशी आशा निर्माण झाली आहे। इकडे बघ ना तू खाली बघ यार, मी हात जोडतो। इकडे बघ, खाली खाली बघ म्हणा त्याला, खाली बघ म्हणा, खाली बघ। हे एसपी साहेब आले, जबाबदारी घेताय सगळी। तुम्ही फोन चालू करा फक्त 1 मिनिट, 1 मिनिट फोन तर चालू करा रे। एसपी साहेब आम्ही अरे मी सांगतो ना सगळं, फोन चालू करा तुम्ही आधी, लावर ते फोन। अरे दादा मी सांगतो ना, बोला। माझं नाही ऐकायचं का? बोला, त्याला चालू केला का? संदीपचा नंबर आहे, संदीप माझा नंबर आहे, संदीप मी जातो ना। 1 मिनिट द्या, मी लागला दे, त्यांच्याकडे दे, बोला सांग। अरे बाबा मस्तांग बोला सांग, धनुभाईला मस्तांग बोला सांग आधी, धनुभाईकडे फोन दे आधी। ऐका, मी एसपी साहेबाकडे फोन देतो, मी हात जोडतो बाबा, मला मी पाय पडतो ना यार तुमच्या, मी सगळं करू घेतो। साहेब जबाबदारी घ्या, साहेबाला बोला तुम्ही। धनंजय देशमुखचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला जेलमधून सोडले तर तो आम्हाला संपवायला मागे पुढे पाहणार नाही, आम्हाला न्याय मिळेपर्यंत मी इथून खाली उतरणार नाही। धनंजय देशमुख यांचा आरोप आहे की या प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे तपास योग्य पद्धतीने केला जात नाही। धनंजय देशमुखच्या या अनोख्या आंदोलनामुळे शासनाची झोप उडाली आहे। आता महाराष्ट्राच्या जनतेचं एकच मागणं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय व्हायला हवा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी। या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून कळवा। बाबा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत रहा। धन्यवाद।